जिल्ह्याचे सुपुत्र नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित केला। त्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, त्याचबरोबर उपस्थित असलेले पद्मश्री पोपटराव पवार साहेब, आमचे मित्र आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार हरिभक्त परायण बाळासाहेबजी मुरकुटे, उपस्थित असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंतजी वाघसाहेब, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, काँग्रेसचे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहसिन शेख, काँग्रेसचे संजय जी झिंजे ओबीसीचे शहराध्यक्ष, त्याचबरोबर काँग्रेसच्या मीडिया सेलचे अध्यक्ष सागर इरमळ, शिंदेसाहेब, काँग्रेसचे सगळेच लोक आले इथं तुम्हाला शुभेच्छा द्यायला। त्याचबरोबर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी कदम साहेब, बाबूशेठ टायरवाले, सुनील साळवे आरपीआयचे, त्याचबरोबर संजयजी आडोळे, ज्यांनी हा सत्कार समारंभ आयोजित केला आणि आग्रहाने आम्हा सगळ्यांना बोलवलं ते अभय आगरकरजी, भानुदासजी बेरड, वसंतजी लोढा, भगवानजी फुलसुंदर, काँग्रेसचे ब्लॉकचे अध्यक्ष मनोज गुंदेजा, अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष अनिस चुडीवालजी, माजी विरोधी पक्षनेते दशरथजी शिंदे, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, युवा नेते सुवेंद्र गांधी पण या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व पत्रकार बंधू जमलेले सर्वच शिंदे साहेबांवरती प्रेम करणारे नगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातून आलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, प्राध्यापक शिंदे सर यांचा प्रवास बघितला तर चोंडी या छोट्याशा गावातून, दुष्काळी गावातून एक माणूस सरपंच होतो, पंचायत समितीमध्ये जातो, सभापती होतो, उपसभापती होतो, त्यानंतर आमदार होतो, आमदार होऊन राज्यमंत्री होतो, राज्यमंत्र्यानंतर कॅबिनेट मंत्री आणि त्यानंतर आज राज्याच्या सर्वोच्च अशा सभापतीपदी आपण पोहोचत आहात। हा प्रवास आमच्यासारख्या युवकांसाठी खरोखर कौतुकास्पद आहे। एका प्रस्थापित जिल्ह्यामध्ये संघर्ष करून ज्यावेळेस आपण पुढे येता त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चित आपल्याकडे बघितल्यावर एक उर्मी दिसून येते की प्रामाणिकपणे ज्यावेळेस आपण पक्षाचं काम करता त्यावेळेस पक्षही आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो आणि आपल्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम केलेलं आहे। शिंदे साहेब, आपण सभापतीच्या मुख्य खुर्चीवरती बसलात, आपल्याला निश्चितपणे आपण जसा उजव्या बाजूचा आवाज ऐकता त्या पद्धतीने डाव्या बाजूचा आवाज ऐकत असाल, परंतु इथे जिल्ह्यामध्ये आपल्याला विनंती साहेब, आपण उजव्या बाजूचा आवाज ऐका आणि आमचा डाव्या बाजूचाही आवाज ऐका, कारण इथं आपल्या मदतीशिवाय आता विकास कामांसाठी आम्हाला विशेष मदत लागणार आहे। आम्ही दोघे जण आहोत, रोहित पवार आणि मी, आम्ही महाविकास आघाडीचे दोघे जण निवडून आलो आहोत, त्यामुळे आपल्या आशीर्वादाची विशेष करून गरज पडणार आहे। निश्चितपणे विकास कामांमध्ये आपण आमची मदत कराल, कारण शेवटी तुमचा शब्द देवाभाऊ खाली पडून देणार नाहीत असे आम्हाला खात्री आहे। त्यामुळे आपल्या मदतीशिवाय आम्हालाही थोडंसं काम करायला जरा सोपं जाईल, कारण आपण ज्या पदावरती आहात ते पदच राज्यपालानंतर जर दुसरं कुठलं पद असेल तर ते आपलं पद आहे आणि या पदाची ताकद आपल्यालाही माहिती आणि आम्हालाही माहिती। त्यामुळे आमचं हक्काचं एक घर किंवा आमचा हक्काचं एक ऑफिस जर मुंबईत असेल तर ते आपलं ऑफिस असणार आहे आणि तिथं आम्ही प्रत्येक वेळेस येऊन आपल्याकडे विकास कामांसाठी असेल, इतर कामांसाठी आपल्याकडे तगादा लावणार आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री की आपण आम्हालाही न्याय द्याल, कारण शेवटी तुम्ही ज्या खुर्चीवरती बसला ती तटस्थ खुर्ची आहे आणि त्या तटस्थ खुर्चीच्या माध्यमातून आम्हाला मदत निश्चित करावी लागेल असं आम्ही आपल्याला हक्काने सांगतो, कारण आपण आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहात। साहेब, आपल्याला विनंती करेल की नगर जिल्ह्यामध्ये बरेचसे प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत, त्याच्यामध्ये श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही एक आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे। तर आपण आता त्या खुर्चीमध्ये आहात तर अहिल्यानगर जसा आपण जिल्हा केला आहात अहमदनगरचा, तसं श्रीरामपूरही जिल्हा करावा आणि त्यासाठी आपण आम्हाला मदत करावी एवढी मी आपल्याला एक कळकळीची विनंती करेल। त्याचबरोबर आमच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत, त्या प्रश्नांमध्ये आपण आम्हाला मदत कराल एवढी मला 100% खात्री आहे। साहेब, आपण
मागच्या ज्यावेळेस आपण पंचायत समितीला सदस्य असताना, मी श्रीगोंदा पंचायत समितीला सदस्य होतो, त्यावेळेस आपल्याला जवळून पाहिलं. आपला जो काम करण्याचा धडाका आहे तो बघता मला निश्चितपणे खात्री वाटते, पुढं चुकून जर सरकार आलं, येणार नाही हे 100%, पण तो चुकून जर समजा भाजपचं सरकार आलं तर आपण सर्वोच्च पदेही जाल याची मला 100% खात्री आहे साहेब. कारण आपण जे ज्या कामाने ज्या पद्धतीने तुम्ही काम करता आणि सर्वोच्च नेतृत्वाचा ज्या पद्धतीने तुमच्यावरती आशीर्वाद आहे, आपल्याला 100% तीही संधी मिळू शकेल असं मला वाटतं. आपल्या या प्रवासामध्ये आमच्या भगिनी आशाताई यांनी ज्या पद्धतीने आपल्याला साथ दिली, ती साथ फार महत्वाची असते. जर ती साथ नसती तर निश्चित आपण या ठिकाणी पोहोचला नसता. परंतु त्यांचंही या ठिकाणी आभार मानाव तेवढं कमी आहे. कारण ज्यावेळेस एक पुरुष बाहेर पडतो त्यावेळेस मतदारसंघ किंवा आपलं घर सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असते. मागच्या 20 वर्षापासून आपण बाहेर आहात. कारण जो माणूस बाहेर असतो त्याच्या पत्नीला आपलं घर आणि मतदारसंघ सांभाळताना किती त्रास होतो ते त्यांनाच माहिती. कारण आता सध्याला आम्ही मागच्या 1-1.5 महिन्यात बघतो, आम्हालाही ती वेळ आली आहे की त्यांच्यावरती ज्यावेळेस वेळ येते सांभाळायची त्यावेळेस आम्हालाही खूप गोष्टी ऐकाव्या लागतात. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला साथ दिली त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपली अशीच साथ असू द्या. कारण साहेब अजून बरेचसे पुढे जाणार आहेत आणि याच्यामध्ये आपल्या 2 चाकांमध्ये त्यांचं एक चाक आहे आणि आपल्या चाकाची विशेष करून गरज पडणार आहे. कारण तुम्ही अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहात आणि त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण भारतभर एक त्यांचा विशेष करून अहिल्यादेवी होळकरांचा मान सन्मान ठेवला जातो. कारण त्यांनी एक वेगळं आदर्श या ठिकाणी जिल्हा बँकेत संचालक करणदादा ससाने, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ बांधकाम समितीचे सभापती बाबासाहेब दिघे या ठिकाणी. साहेब काँग्रेसचे सर्वच लोक आलेत आपल्या शिंदे साहेब, काँग्रेसचे सगळेच आलेत तुमच्या सत्काराला. त्यामुळे तुमचं विशेष प्रेम आमच्यावरती असू द्या. आम्ही हक्कानी या ठिकाणी तुम्हाला सगळेजण शुभेच्छा द्यायला आलो साहेब. आपल्याला मी परत सगळ्यांना शुभेच्छा देईल साहेब. निश्चितपणे आपण ज्यावेळेस उत्तरनगरचा दौरा कराल, आमच्या श्रीरामपूरमध्ये आम्हाला तुमचा सत्कार करण्याची एक संधी द्यावी. कारण आम्हालाही आवडेल की एक सर्वोच्च पदावरती असलेली व्यक्ती आमच्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आपला सत्कार करायला आवडेल. आपण आम्हालाही वेळ द्यावा आणि मी आपल्याला एक विनंती केली आहे की श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आपण थोडीशी मदत करावी. कारण आपला एक शब्द गेला तर देवाभाऊ मला नाही वाटत की खाली शब्द पडून देतील. तेवढा एक शब्द आमच्यासाठी खर्च करा व आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढंच या ठिकाणी आपल्याला बोलतो. आपल्या सर्वांचा धन्यवाद. एक सुंदर कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल सर्व संयोजकांचं धन्यवाद आणि आम्हाला सगळ्यांना एका माळेमध्ये गुंपलं त्याबद्दलही शिंदे साहेब आपल्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी जमलो त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. आणि आपण अगदी योग्य